त्रिभाषा सूत्राविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आज धरणं आंदोलन करण्यात आलं। शालेय अभ्यासक्रमात इयत्ता 5वी पर्यंत कोणतीही तिसरी भाषा नको, डॉक्टर नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करा, बालभारतीची शैक्षणिक स्वायत्तता अबाधित ठेवा, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि एससीईआरटी संचालक राहुल रेखावार यांची तात्काळ हकालपट्टी करा, या प्रमुख मागण्यांसाठी हे धरणं आंदोलन करण्यात आलं। या धरणं आंदोलनाला राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला होता। त्यात ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि भाकप या पक्षांचा समावेश होता। 6 जून आणि 18 जूनचा एससीईआरटीच्या परिपत्रकानं विरोध केला आणि त्याची 29 जूनला आम्ही होळी केली। शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आणि महाराष्ट्रातले राजकीय पक्ष, तर सरकारने ते दोन्ही शासन निर्णय रद्द केले। त्यामुळे एक असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला की हा विजय झाला। परवा ज्यावेळेला दोन्ही शिवसेना आणि मनसेचा मेळावा झाला त्याही मध्ये आम्ही सगळ्यांनी हे स्पष्ट केलंय की हा आंशिक विजय आहे। राहुल रेखावार हे अत्यंत उद्धट आणि लोकांना न जुमानणारे गृहस्थ आहेत आणि त्यांनीच हे सगळं आणलेलं आहे आणि ते नाकारतायत परत पुढच्याही परिस्थितीत ते इथे राहता कामा नये। दरम्यान इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्द्यावर झालेल्या चळवळीत ठाम भूमिका घेणाऱ्या अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि अभिनेता सुमित राघवन यांनी आज काय